सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांचा 10 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांना अपात्र ठरवावं. शेतकरी संघटनेचे नेते सुनील फराटे उच्च न्यायालयात याचिका दाखल. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्यासह बँकेतील 8 संचालकांचा 10 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळे या सर्व संचालकांना बँकिंग नियमन कायद्यातील सुधारणेनुसार आणि RBIच्या आदेशाप्रमाणे अपात्र ठरवावे या मागणीसाठी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राज्याचा सहकार विभाग, RBI, सहकार आयुक्त, विभागीय सहनिबंधक, कोल्हापूर सांगली जिल्हा बँक संबंधित चालकांना प्रतिवादी करण्यात आलेला आहे. यात बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्यासह संचालक दिलीप तात्या पाटील, संग्राम देशमुख, खासदार विशाल पाटील, बाळासाहेब होनमोरे, मोहनशेठ कदम, सुरेश पाटील, महेंद्र लाड यांचा समावेश आहे. या संचालकांचा बँकेतील संचालक पदाचा कार्यकाळ 10 वर्षापेक्षा जास्त झालेला आहे. केंद्र शासनाने बँकिंग कायद्यात सुधारणा केलेली असून सलग 10 वर्ष संचालक असलेल्यांना अपात्र ठरवलं आहे. RBIने याबाबत परिपत्रक काढलेलं आहे. याची अंमलबजावणी करून या 8 संचालकांना अपात्र ठरवावे अशी मागणी केली होती. यासाठी बँकेला आणि सहकार विभागाला नोटीस बजावली होती. मात्र यावर कारवाई न झाल्याने या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सुनील फराटे यांनी म्हटलं आहे. नवीन बँकिंग नियमानुसार जे संचालक जिल्हा सहकारी बँकेचे सलग 10 वर्षे संचालकपद भूषवलेले आहेत ते अपात्र होतात. त्यानुसार आम्ही विभागीय सहनिबंधक कोल्हापूर यांच्याकडे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 8 संचालकांना अपात्र करावे म्हणून दावा दाखल केला. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर आम्ही आमचे वकील ओंकार वांगीकर यांच्या वतीने कोल्हापूर उच्च न्यायालयात दावा दाखल केलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की निकाल आमच्या बाजूने लागून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 8 संचालक अपात्र होतील आणि कोल्हापूर उच्च न्यायालयाचा हा निकाल पूर्ण राज्यातील जिल्हा सहकारी बँकांना लागू होईल. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.